आमच्या जवळच एक शाळा आहे. त्या शाळेतून मुलं शाळा सुट्टी झाली होती, बाहेर आली होती आणि काय झालं माहीत नाही, 2 मुलं भांडणं करत होती. ते पाहिलं, विचारलं काय झालं होतं, तरी पण ती सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. एकमेकाला अशी शिवीगाळ करत होती. ते ऐकून कानबधीर झाली होती. माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे की बाळांनो, आपले आई-वडील आपल्यासाठी काबाड कष्ट करून शिकवत असतात. तुम्ही भांडणं तंटे करायसाठी शिकवत नसतात, शाळेला लावून देत नसतात. त्यांचे काही स्वप्न असतात, ते तुमच्या थ्रू बघत असतात. ते माझा सांगायचा एकच उद्देश आहे, तुम्ही शाळेला जा, शिकून मोठे व्हा. असं भांडणं वगैरे करत जाऊ नका रस्त्यात. आईला अभिमान वाटेल, आई-वडिलांना असे नाव कमवून दाखवा.